छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट आहे तो एकत्रित आम्ही पाहणार आहोत आणि यासोबतच एक शेतकरी संवाद यात्रा भविष्यात या मे महिन्यात काढायची आहे। शेतकऱ्याच्या संवादासोबत एक कुठला विषय घेऊन येत्या काळात शिवसेना पक्षाचं काय धोरण असलं पाहिजे शेतकऱ्याच्या संदर्भात, दिव्यांग आणि मजुरांच्या संदर्भात आणि प्रकल्पग्रस्त या सगळ्या विषयासंदर्भात एक संवाद यात्रा काही मंत्री घेऊन कधी काळी शिंदे साहेबांना घेऊन एक विचार आम्ही करतो आहे, तो कळाव का नाही कळाव त्याच्यावर चिंतन मंथन आम्ही करतो आहे। शिवसेनेचं शेतकऱ्यांबद्दलचं धोरण आहेच, पण बदलत्या काळामध्ये आपण महाराष्ट्रात जर पाहिलं तर विभागानिहाय आपले पीक पद्धती बदलतात। जसं कोकणात गेलं तर आंबा आहे, द्राक्ष, तिथे काजू आहे किंवा मत्स्य उत्पादक शेतकरी आहे। नाशिकच्या पट्ट्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक, असा विभागवाईज जो बदललेला आहे त्यानुसार विभागावाईज काही धोरण करता येतं का शेतकऱ्यासाठी, त्या संदर्भात काही नवीन उपाययोजना करता येते का, आणि मजुराच्या संदर्भात सुद्धा या सगळ्या विषयावर एक संवाद यात्रा आमची 3 ते 4 दिवसाची राहणार आहे। त्या काळाची का नाही काळाची, कारण शिवसेनेचा आमचा चेहरा हा शेतकऱ्याचा, मजुरांचा, वंचित घटकांचा, दिव्यांगांचा राहील। त्या संदर्भात कसे पावलं टाकता येईल, ही सगळी ताकद शेतकऱ्याच्या पाठीशी कशी उभी करता येईल हे पाहू। राजकारणात आम्हाला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही, आम्ही कुठलाही दुसरा विचार करू शकत नाही, पण सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्याला अधिक ताकद बळ भेटेल तो पण आपण विचार करू। त्या पद्धतीनं ही सगळी ताकद शेतकऱ्याच्या बाजूनं, मजूर दिव्यांगाच्या बाजूनं उभी कशी राहील तो एक प्रामाणिक प्रयत्न करतो। प्रोत्साहन निधी आहे, कर्ज माफीमधला जो महत्त्वाचा गुंता राहिलेला आहे का, प्रोत्साहन निधी जो 50,000 दिलेला आहे तो फार कमी दिला गेला आणि त्यामध्ये मला असं वाटतं का प्रोत्साहन निधीमध्ये आम्ही त्यांना म्हटलं का जर मी 1.5 लाखाचं कर्ज माफ भरत असेल रेग्युलर, मी 1 लाखाचं भरत असेल, कोणी 3 लाखाचं भरत, त्या रकमेवर प्रोत्साहन निधी वाढवला पाहिजे। हे मी सीएम साहेबांशी पण बोललेलो आहे, शिंदे साहेबांशी बोललो। दुसरं आहे हमीभावाचा आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएसमध्ये व्हावं। मजुरासाठी आणि युवकांसाठी एक धोरण नव्यानं करणं फार गरजेचं आहे। आणि दिव्यांगाचे जे रखडलेले प्रश्न आहे म्हणजे मंत्रालय बळकटीकरण, तर ते जिल्हा स्तरावर दिव्यांगाचे अधिकारी कसे येईल, आजही दिव्यांग मंत्रालयाचे अधिकारी खाली जिल्ह्याला नाही, तालुक्याला नाही, या सगळ्या बळकटीकरणाचा विषय घेऊन आम्ही जाणार आहोत। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान एका दिव्यांग महिलेचं दुकान जे होतं ते तोडण्यात आलेलं आहे, ते आंदोलनही करतायत। ॲक्च्युली ही भूमिका योग्य वाटते? मला असं वाटते का कुठल्या अधिकाऱ्यांना इतकं निर्दयी व्हावं गरज नव्हती, उलट हा एक चांगुलपणा, प्रशासनामध्ये जी मानवता नावाची गोष्ट संपलेली आहे त्याचं एक मोठं उदाहरण आहे। त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना आम्ही आता लगेच जागा पाहून एखादं राहण्याजोगतं घर आम्ही बांधून देऊ।